10वी-12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर 11 फेब्रुवारी ते 18 मार्च काळात दोन्ही परीक्षा। विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराबाबत अद्याप चर्चा नाही। ज्येष्ठ नेते विश्वासात घेऊन पुढील पावलं टाकतील, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, आमदार रवी राणा यांचं धक्कादायक विधान। टेंडरमध्ये गडबड झाली तर जाब विचारणार, नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी बोलावलेल्या बैठकीत राजेंचा हसन मुश्रीफांना इशारा। चंद्रपुरातील कुख्यात गुंड हाजी सरवर याचा गोळीबारात मृत्यू, 2 आरोपींनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याची माहिती। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, पावसाळ्यात पहिल्यांदाच मुळा नदी झाली प्रवाहित। जागतिक हत्ती दिनानिमित्त मुंबईतील राणीच्या बागेत पर्यटकांची हत्ती पाहण्यासाठी गर्दी, 62 वर्षांची अनारकली हत्तीण संग्रहालयाचं खास आकर्षण। पुणे शहरातल्या लोहगाव परिसरात बिबट्याचं दर्शन, शहरी भागात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्रात पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या, अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या अशी लढत होण्याची शक्यता आहे। अजितदादांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटलांनीच युगेंद्र पवार लढण्याचे संकेत दिलेत आणि त्यामुळे लोकसभा निवडणुकीसारखी विधानसभा निवडणूकही चर्चेची ठरण्याची शक्यता आहे। युवकांचा शरद पवारांना मोठा प्रतिसाद आहे। जयंत पाटील यांनीही पक्षामध्ये युवकांना संधी देण्याचं काम केलं। येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराबाबत अद्याप चर्चा झाली नाही। ज्येष्ठ नेते आपल्याला विश्वासात घेऊन पुढील पावलं टाकतील अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली। धुळे शहराच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना गर्दीत जाऊ नका असं सांगण्यात आलं, मात्र माझ्या हातावर या माय माऊल्यांच्या राख्या आहेत आणि त्यामुळे माझ्या जीवाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही आणि तोपर्यंत मला कुणाच्याही संरक्षणाची गरज नाही अशी भावनिक साद अजित पवार यांनी घातली। लाडकी बहिणी योजनेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना एकनाथ शिंदेंनी ठणकावलेलं आहे। योजना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाहीत तर योजनेमुळे विरोधकांना धडकी भरली आहे, त्यामुळे कपटी सावत्र भावांपासून सावध रहा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिलाय। आमचं सरकार आलं तर लाडकी बहिणी योजनेचा हप्ता 3000 रुपये करू, त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा। येत्या निवडणुकीत तुम्ही आशीर्वाद नाही दिला तर 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेऊ असं विधान रवी राणा यांनी केलंय। त्यांच्या या विधानानं आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण असतं, त्याच गमतीतून मी हे वक्तव्य केल्याची सारवासारव रवी राणा यांनी केली आहे। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं ते उगीच त्याचा बाऊ करत असल्याचं म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे पंप स्टोरेज क्षेत्रात 3 करार करण्यात आलेत। 5630 मेगावॅट वीज निर्मितीसाठी हे करार करण्यात आले असून यातून 10200 नवीन रोजगार निर्माण होणार आहेत। 2030 पर्यंत अपारंपरिक स्रोतातून एकूण मागणीच्या 50% वीज निर्मिती करणार असून पंप स्टोरेजचं यामध्ये मोठं योगदान असेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी संदर्भातील चर्चेसाठी बैठक बोलावण्यात आली होती। खासदार शाहू महाराजांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संभाजीराजे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। हसन मुश्रीफ यांना उद्देशून टेंडरमध्ये गडबड झाली तर जाब विचारणार असा थेट इशारा संभाजीराजेंनी यावेळी दिला। जरांगे यांनी 88 जागा लढवून दाखवाव्यात असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलं होतं, त्यावर भुजबळ यांना फक्त संपवायचं जमतं असा टोला जरांगेंनी लगावलाय। आधी शिवसेना संपवली, मग राष्ट्रवादी संपवली आणि आता फडणवीसांचा नंबर असल्याची टीका त्यांनी केली आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठ्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही, हे राजकारण्यांचं षडयंत्र आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी भुजबळांना टोला लगावलाय। छगन भुजबळांनी हे षडयंत्र थांबवलं नाही तर त्यांना पुरी भाजीची गाडी टाकायला लावतो अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांवर जोरदार निशाणा साधला।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या 2024-25 मधील परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळामध्ये होणार आहे। 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळामध्ये होणार आहे। जळगावच्या पारोळा येथील रहिवासी असलेल्या 13 वर्षीय मुलीनं अमळनेर गाठत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। गावगुंडांपासून संरक्षण मिळवून द्या आणि त्यांच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी या मुलीनं अजित पवार यांच्याकडे केली आहे। मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या रॅलीला मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव येण्याची शक्यता असल्यानं शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। वर्ध्यात पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। आर्वी तालुक्यातील लोअर वर्धा प्रकल्पाचे 11 दरवाजे उघडण्यात आल्यानं पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यावल तालुक्यातील पाडळसे जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांना रडू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। तब्बल 13 वर्ष या शाळेत शिकवणाऱ्या कविता फिरके यांच्या निरोप समारंभात हे चिमुकले आपले अश्रू आवरू शकले नाहीत। विद्यार्थ्यांचं हे प्रेम पाहून फिरके यांना देखील गहिवरून आलं होतं। खानदेशातील ग्रामदैवत असलेल्या कानबाई देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। श्रावणातल्या पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा करण्यात येतो। त्यानंतर ढोल ताशांच्या आणि डीजेच्या तालावर थिरकत कानबाई मातेचं विसर्जन करण्यात येतं। आदिवासी 17 संवर्गातील पेसा पदभरतीसाठी राज्यभरातून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचं नाशिकमध्ये आंदोलन सुरूच आहे। जिल्हाधिकारी कार्यालयानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास भवनाकडे आपला मोर्चा वळवला। आदिवासी विकास भवनासमोर विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। गेल्या वर्षभरापासून शिक्षक, तलाठी, वनरक्षक यासह विविध विभागातील पदभरती झालेल्या आहेत। मात्र अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती अजून झाली नाही आणि ही पदभरती तात्काळ करण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळच्या बिरसा मुंडा चौकात मोर्चा काढण्यात आला। सरकारनं पेसा भरतीचा निकाल तात्काळ लावावा अशी मागणी करण्यात आली। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 2000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 11 दरवाजांमधून पाणी मुळा नदीमध्ये सोडण्यात आलं आणि त्यामुळे पावसाळ्यात पहिल्यांदाच मुळा नदी प्रवाहित झाली आहे। जागतिक हत्ती दिनानिमित्त मुंबईतील राणीच्या बागेत पर्यटकांनी हत्ती पाहायला गर्दी केली होती। 62 वर्षांची अनारकली हत्तीण या संग्रहालयाचं खास आकर्षण ठरते। हत्ती दिनानिमित्त अनारकलीला खास मेजवानी देखील देण्यात आली होती। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या 100व्या नाट्य संमेलनानिमित्त धाराशिव नाट्य परिषदेच्या वतीनं नाट्य जागर हा कार्यक्रम आयोजित केलाय। या अंतर्गत 15 ते 18 ऑगस्ट असे 3 दिवस विविध कार्यक्रम आणि नाटकांचं आयोजन करण्यात आलंय। पुणे शहरातल्या लोहगाव परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय। शहरी भागात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या संदर्भातील माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलंय। येवल्याच्या नगरसूल भागात पाण्याच्या शोधात भटकंती करणारं काळवीट 50 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली। पिकांना पाणी देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला विहिरीतील काळवीट दिसल्यानंतर त्यानं इतर शेतकऱ्यांच्या मदतीनं काळवीटाला बाहेर काढलं। पनवेल महानगरपालिकेनं 7,358 कोटी 50 लाखांचा विस्तारित विकास आराखडा सादर केला। यात आरोग्य, रस्ते, वाहतूक यावर भर देण्यात आलाय। पालिका क्षेत्रातील अनेक आरक्षित जागांवर वैद्यकीय केंद्र, मैदानं, ट्रक टर्मिनल यासह अन्य नागरी सुविधा उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या घरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता। पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबारमध्ये 70 जणांना ओसर गावात घरासाठी जमीन देऊन त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवलाय आणि त्यामुळे या बांधवांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसह स्वाभिमानीच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आलं। महामार्ग रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। धाराशिवच्या ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्रीच्या हालचाली सुरू असल्यानं तेरणा बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। सभासदांनी बैठक घेत कारखान्याच्या विक्रीला तीव्र विरोध केलाय। नागपुरातील वाडी ते हिंगणा टोल नाक्यावर मनसेनं तोडफोड केली। टोल वसुली करतात पण सोयी सुविधा देत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी 4 आंदोलकांना ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं। टोल कंपनीनं पगारात कपात केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। टोल न घेताच वाहनं सोडून देण्यात आली।
अकोल्यात भाजप माजी नगरसेविकेच्या पतीनं केलेल्या अतिक्रमणाला माजी सैनिकानं विरोध केला असता त्यांच्या जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। बुद्धपाल सदाशिव असं या माजी सैनिकाचं नाव आहे। या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। केंद्र सरकार कोळी महादेव आणि कोळी समाजावर खर्च करतंय, पण याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत महादेव कोळी समाजानं व्यक्त केली आहे। याविरोधात अकोल्यात कोळी समाजाच्या वतीनं आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। बांगलादेशातील हिंदूंच्या आणि हिंदू मंदिरांच्या रक्षणासाठी भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी अकोला येथील हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निदर्शनं देखील करण्यात आली। संच मान्यतेनुसार अनुदानात वाढ करावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहकुटुंब महाआक्रोश आंदोलन केलं। यावेळी संबळ वाजवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। वरणगाव शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी भाजपच्या नेतृत्वात शेकडो महिला आणि कार्यकर्त्यांनी टाकीवर चढून ठिय्या दिला। तब्बल 3 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनानं पाणी सोडलं असून आंदोलनाला यश आलंय। अकोल्यातील सावरगाव येथील पिढीचा 100 वर्ष जुना रस्ता गेल्या 4 वर्षांपासून बंद केल्याचा आरोप करण्यात येतोय। हा रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली कावड यात्रा आयोजित करण्यात आली। या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी झाले। कळमनुरीतील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली शहरातील ओम कयाधू अमृतधारा मंदिर अशी 18 किलोमीटर ही कावड यात्रा जाणार आहे। पुण्यातील निमगाव केतकीचं ग्रामदैवत असलेल्या केतकेश्वर महादेव मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तसंच मंदिराला रंगबिरंगी फुलांची आरास देखील करण्यात आली। महादेवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती। गोंदियातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात मातीचे 11,000 शिवलिंग तयार करून त्यांना अभिषेक करण्यात आला। या अभिषेकासाठी गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। श्रावणी सोमवार निमित्त भुसावळ येथे कावड यात्रा पार पडली। 11 नद्यांचं पाणी कलशात घेऊन श्यामाप्रसाद मुखर्जी गार्डनमधील शिवमंदिरापासून ही यात्रा काढण्यात आली। तर भुसावळ शहरातील 11 शिवमंदिरांवर जलाभिषेक देखील करण्यात आला। खानदेश आणि विदर्भाच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र धुपेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। खानदेश, विदर्भ आणि मध्य प्रदेशातील भाविकांची इथे वर्दळ दिसून आली। चंद्रपुरातील कुख्यात गुंड हाजी सरवर याचा गोळीबारात मृत्यू झालाय। तर चंद्रपूर शहरातील बिनबा गेट परिसरातल्या शाही दरबार हॉटेलमध्ये गोळीबारात हाजी सरवर चाकू हल्ला देखील झाला होता आणि यात गंभीर जखमी झालेल्या सरवरचा मृत्यू झालाय। या प्रकरणी 2 आरोपींनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याची प्राथमिक माहिती मिळते। अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वसई पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावरील स्वामीनारायण मंदिराजवळ एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं दुर्घटना घडली। या ट्रकनं 3 वाहनांना धडक दिली असून यामध्ये एक जण किरकोळ जखमी झालाय। उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। यशस्वीच्या हत्येनंतर गहाळ झालेला तिचा मोबाईल फोन पोलिसांना मिळालाय। फोनमध्ये यशस्वी आणि आरोपी दाऊद शेख या दोघांमधील संभाषण रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोक।